आणि आता सध्या चर्चेत जो विषय आहे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जे होतं की डिझायनर बेबीज, राईट. आणि आपण ऐकतो की म्युटेशन करून किंवा काही म्हणजे तुम्हाला डोळ्याचा रंग कसा हवा, केसांचा रंग कसा हवा, नाक कसं हवं, उंची किती असावी, असं ते एकदम जेनेटिक हे करून बेबीज बनवतात. तर आपल्याकडे डिझायनर बेबीज तुम्ही करता का? इंडियामध्ये तसं बघायला गेलं तर आता तशा प्रकारचं आपण म्हणजे लाईक फार कमी सेंटर्समध्ये ह्या गोष्टी होत आहेत. कमी म्हटलं तर असं म्हणालं तर चालेल की होतच नाहीत आपल्या इथे. पण अलाउड आहे का? पण अलाउड आहे लिगली. म्हणजे तेवढं जेवढं अब्रॉडमध्ये केलं जातं तेवढं अलाउड नाही आहे ते. म्हणूनच हा लॉ वगैरे जो आलेला आहे की काही गैरवापर होऊ नये या गोष्टींमध्ये. पण तुम्ही जसं आता मला विचारलं की डिझायनर बेबी, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लाईक PGD PGS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करून त्यांना हेल्दी बाळ देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो कपलना. PGD आणि PGS म्हणजे काय? प्री जेनेटिक स्क्रीनिंग. सो त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की लाईक आता एखादं कपल जर का त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम म्हणजे की जेनेटिकल डिझीज आहेत त्यांना, तर ते हेरिडिटरी डिझीज जे आहेत ते त्यांच्या बाळापर्यंत जाऊ नये, पुन्हा कंटिन्यू होऊ नये, याच्यासाठी आम्ही काय करतो की लाईक जे काही एम्ब्रिओज बनलेले असतात त्यांची बायोप्सी होते एम्ब्रिओजची, त्यांची स्क्रीनिंग होते, जेनेटिक टेस्टिंग होते कम्प्लिटली, आणि त्याच्यामधून हेल्दी बेबी सिलेक्ट करून आम्ही ते ट्रान्सफर करतो, जेणेकरून ते डिझीज त्या बाळांना जाणार नाही. म्हणजे असं पहिलं जे मूल असतं त्याच्यामध्ये कधी कधी आपण बघतो डाऊन सिंड्रोम आहे किंवा कंजेनेटल ब्लाइंडनेस आहे. राईट. मग अशा वेळेला तुम्ही नेमकं काय करता? नेमकं मग अशा वेळी असं काय केलं जातं की लाईक फादरचं कॅरोटायपिंग करतो, मदरचं कॅरोटायपिंग करतो, आणि त्याच्यामध्ये कोण कॅरियर आहे, कोण अफेक्टेड आहे, ह्या गोष्टी आम्हाला कळतात. आणि मग त्याच्यापासून जे काही मग काही पॉसिबिलिटीज आहे, कुठला डॉमिनंट ट्रेट आहे, कुठला रिसेसिव्ह आहे, तर याच्यामध्ये एक साधारण एक आयडिया येऊन जाते. आणि मग त्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही हे PGD वगैरे करतो, PGS वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो आम्ही, तो एक रेफरन्स मिळतो आम्हाला. त्याच्यापासून मग आम्ही त्या डिझीज असलेलं तशा टाईपचं डिझीज असलेलं बाळ आम्ही सिलेक्ट करत नाही. जे नॉर्मल बाळ असेल ते सिलेक्ट करून मग आम्ही ते इम्प्लांटेशनसाठी सोडतो. पण हे एम्ब्रिओमधनं कळू शकतं? हो, नक्कीच कळू शकतं. जे काय अनुवंशिक आजार आहेत ते, मग असे कुठले आजार आहेत की जे आई किंवा वडिलांमध्ये किंवा जेनेटिकली आहेत, पण तुम्हाला एम्ब्रिओ सिलेक्ट करून ते अवॉइड करता येतील? थॅलेसेमिया आहे, असे काही आजार आहेत ज्याच्यावरती नक्कीच स्क्रीनिंग केली जाते आणि मग नॉर्मल बेबी सिलेक्ट करून आपण त्या पालकांना देऊ शकतो. अशा साधारण किती केसेस येतात तुमच्याकडे की जे सांगतात की नाही आम्हाला डिझायनर बेबी पाहिजे? फार कमी असे पेशंट्स असतात. म्हणजे लाईक आता जर का आपण एक मध्यमवर्गीय किंवा एक थोडंसं अप्पर क्लासमध्ये जर आपण बघितलं तर ह्या कपल्सना अशी काही गोष्टी नको असतात. हे एलिट क्लास जे लोक असतात त्यांना ह्या डिझायनर बेबीजचं वगैरे थोडंफार क्रेज असतं. पण बाकी जर नॉर्मल कपल जर आपण पाहिलं तर त्यांना फक्त बाळ हवं असतं. म्हणजे लाईक असे काही कपल्स जे खरंच हताश झालेले असतात, ज्यांना भरपूर प्रयत्न करून सुद्धा यश येत नसतं, त्यांना ते अल्टिमेटली म्हणजे एवढं, म्हणजे आमच्याकडे ज्यावेळेस ते काउन्सिलिंगला येतात त्यावेळेस अक्षरशः दे आर इन टीयर्स की लाईक काही करा, कशाही पद्धतीमध्ये आम्हाला आमचं बाळ द्या. सो मग ते ज्यावेळेस त्यांना ती प्रेग्नन्सी अचीव होते आणि ते इमोशन्स जे असतात की लाईक मग ते आम्हालाही ते कंट्रोल करावे लागतात की बिकॉज वी कॅनॉट रिॲक्ट इन देअर वे. मग तिथे आम्हाला थोडंफार कंट्रोल करून की लाईक ठीक आहे, तुमच्या आनंदात आम्ही सहभाग आहोत, पण तिथे मग आम्हाला त्यांना समजावावं लागतं की अजून फार आत्ता एक टप्पा फक्त आपण क्रॉस केलेला आहे, अजून बराच काळ आहे, बाळ हातात येईपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामधून तुम्हाला जायचं आहे. मला असं वाटतं IVF ट्रीटमेंट घेताना त्या
स्त्रीला विशेषतः ती इंजेक्शन्स घेणं याच्यामध्ये बरेच मानसिक आणि शारीरिक तिचा त्रास होत असतो. मग असं तुम्ही बघितलं आहे का की कारण तुमच्याकडे सगळे इन्फर्टिलिटीचेच पेशंट येतात, की समाज किंवा कुटुंब हे पण प्रेशर टाकतं का त्यांच्यावर? भरपूर म्हणजे लाईक आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जास्त करून जे अफेक्टेड असतात ते हे स्त्रियाच असतात. पुरुषांना विचारणारं कोणीच नसतं. म्हणजे लाईक एक माहिती नाही की बऱ्याचशा लोकांमध्ये ते एक डोक्यामध्ये बसलेलं आहे की इन्फर्टिलिटी हा फक्त फिमेल्सचाच भाग आहे, मेलचं इन्फर्टिलिटी नसूच शकतं. का असं? माहिती नाही, म्हणजे लाईक कारण जस्ट बिकॉज ती बाळाला जन्म देते म्हणजे तिचाच प्रॉब्लेम असू शकतो. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये बाळ होण्याच्या मागे आईचा जितका हे असतं तितकंच वडिलांचा पण सहभाग असतो दोघांचा. बरोबर आहे. दोघांचाही सहभाग असतो. पण माहिती नाही मला लोक असं का विचार करतात की हे फक्त फिमेलमुळेच इन्फर्टिलिटी असते वगैरे. सो अशी काही कपल्स आहेत, खास करून गावाकडची जी कपल्स आहेत, तर म्हणजे मला याच्यावरती एक नक्कीच सांगायला आवडेल की एक कपल आमच्याकडे फार दूरवरून आलं होतं. जवळजवळ ती स्त्री ज्यावेळेस आमच्याकडे आली होती त्यावेळेस ती आणि तिची आई आली होती आणि अक्षरशः ती रडायला लागली होती की कशाही पद्धतीमध्ये काही करा, मला ट्रीट करा आणि बाळ द्या म्हणून वगैरे. आणि तिची आई फार रडत होती. पण मग अशा वेळी काय करायचं काय? मग तिला विचारलं तुझे हस्बंड का नाही आले? की लाईक हस्बंड म्हणतात की लाईक माझ्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही, प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे आणि ट्रीटमेंट घे आणि मला बाळ दे, नाही झालं तर मी दुसरं लग्न करतो आहे. म्हणजे इथपर्यंत त्या गोष्टी गेलेल्या होत्या. मग कसं तरी आम्ही समजवायचा प्रयत्न केला आणि मग तो हस्बंड आला, त्याचे आईवडील आले, सगळ्यांना आम्ही बसवलं, काउन्सिल केलं त्यांना की लाईक प्रॉब्लेम कुठे आहे, प्रॉब्लेम. मग त्यांचं सिमेन ॲनालिसिस आम्ही केलं. सिमेन ॲनालिसिस केल्यावरती आम्हाला समजलं की प्रॉब्लेम त्याच्यामध्येच आहे, प्रॉब्लेम तिच्यामध्ये नाहीच आहे. मग त्यावेळेस कारण होतं असं की तो हस्बंड कुठल्याच ठिकाणी म्हणजे बायकोबरोबर वाईफबरोबर कुठेच तो जायला तयार नव्हता की त्याच्या आणि त्याच्या फॅमिलीमध्ये डोक्यामध्ये त्यांना हे बसलेलं होतं की प्रॉब्लेम त्या मुलीमध्येच आहे. मग ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या त्यावेळेस मग एक ट्रीटमेंटची लाईन तयार झाली आणि मग तिथेही असं बघितलं गेलं की ते नवऱ्याकडची फॅमिली खर्च करायला तयार नव्हते, असाही भाग होता. सो मग तिकडे थोडंसं आम्ही त्यांना काउन्सिल केलं की लाईक खर्च हा बाळ तर तुमचंच असणार आहे, त्यामुळे खर्च तुम्हालाही करावा लागणार आहे. तो एक मधला भाग आम्ही त्यांना सुचवला की अर्धा खर्च फिमेलकडून करा, अर्धा खर्च मेलकडून करा. आणि मग त्यावेळीस मग ते व्यवस्थित आम्ही प्लॅन केलं, व्यवस्थित त्यांना एक मग ट्विन बेबी झालेत आणि आता ते फार खुश आहेत. पण त्याच्यामुळे झालं काय की त्यांच्या डोक्यामधलं तो जो एक मिथ बसला होता की नाही इन्फर्टिलिटी हा फक्त फिमेलचाच भाग आहे, मेलचा भाग नाही, हे कम्प्लिटली निघून गेलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांचं सक्सेस झाल्यानंतर त्याने एक साधारण 3 ते 4 पेशंट्स आम्हाला पाठवलेत जे सेम कंडिशन होते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.